आज माझ्याकडं एक क्लिनिकला एक महाराज पेशंट आले होते. तर त्यांच्यासोबत डिस्कस करताना ते कीर्तनामधल्या बऱ्याच गोष्टी सांगत होते. तर त्यावेळेस ते संतांचं कार्य ह्या गोष्टींबद्दल सांगत होते. तसेच ज्या चांगल्या व्यक्ती असतात त्या बऱ्याच लोकांना समजत नाहीत. त्यांनी सांगितलं, "डॉक्टर, जसं गाय आहे, गाय आपल्या हिंदू धर्मात पवित्र समजली जाते. तर गाईचं जे दूध आहे, ते बाकीच्या त्या गाईच्या वासाला किंवा मानवाला चाखायला मिळतं. त्याच प्रकारे गाईचं स्तन आहे. तर गाईच्या स्तनाला एखादा जर गोचिड असेल, तर त्या गोचिडाला त्या जे गाईचं पवित्र दूध आहे, तर त्या त्या दुधाची चव कळत नाही. शेवटी तो रक्तच पिणार आहे. तसंच मला त्यांनी सांगितलं, की काही माणसं अशीच असतात. तुम्ही कितीही जरी चांगलं सांगितलं, तरी त्यांची ती प्रवृत्तीच गोचिडाची असते, की त्यांना जे चांगलं सांगितलेलं आहे, ते पटत नाही. खूप म्हणजे असं विचार करायला लावणारा मला त्यांचं जे उदाहरण होतं, ते एकदम पटलं. अशा प्रकारे मला त्या महाराजांनी सांगितलं आणि ते खूप माझ्या पण आयुष्यामध्ये रिलेट झालं. मी पण बऱ्याच वेळा बऱ्याच व्यक्तींना म्हणजे आपल्याकडून जेवढं चांगलं होईल तेवढं आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. पण काही व्यक्तींची जी प्रकृती असते ती गोचिडासारखीच असते. आपण कितीही चांगल्या गोष्टी सांगितल्या, त्यांच्या हिताच्या जरी गोष्टी सांगितल्या, तरी त्यांना त्या आवडत नाहीत. तर तुमच्या पण आयुष्यामध्ये अशा काही इन्सिडेंट झालेले आहेत का, की तुम्ही काही व्यक्तींना चांगलं सांगण्याचा प्रयत्न करताय, पण ती व्यक्ती ऐकत नाहीत आणि त्यांची जी प्रकृती आहे, गोचिडाची प्रकृती ती सोडत नाहीत? ते नक्की कळवा.